आताच माझी पूजा वगैरे झालेली आहे, बघू शकता तुम्ही। पूजा वगैरे झाली, आता 7 वाजता झाली म्हणजे पूजा। तर आता आलेलं आहे पाणी, तर मला आता सगळं आवरायचं आहे। तो थोडंसं अंदूक धुसर दिसत होतं, तर पाणी आलेलं आहे, भांडे वगैरे घासले बघा। सकाळी ते हे केलेलं, खिचडी वगैरे केलं, ते भांडे तसेच आहेत। दुपारी खिचडी केलेली 3 वाजता, ते भांडे तसेच आहेत। आता हे भांडे सगळे आवरायचे आहेत मला, तर आता आवरून घेते। स्वयंपाक करायचा आहे, तर स्वयंपाकामध्ये काय बनवायचं ते तुम्हाला लवकरच कळेल, मी काय बनवणार आहे स्वयंपाकामध्ये किंवा देवीला नैवेद्य। तर चला वरती लागते मी कामात। तर स्वयंपाकामध्ये पहिलं मी पीठ मळून घेतलेलं आहे, इथं भरमसाठ असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर तुम्ही म्हणाले पीठ चपात्यासाठी मळले का, तर नाही, हे पीठ चपात्यासाठी नाही मळलेले, ह्या पिठाच्या मी करणार आहेत पुऱ्या। तर आज जेवणात मेनू असणार आहे पुरी, श्रीखंड, पनीरची भाजी आणि मसाले भात। मसाले म्हणजे जो फोडणीचा भात असतो ना, तर तो। तर त्यासाठी अगोदर मी काय केलं की पीठ मळून घेतलं, कारण ना पुऱ्या ह्या सगळ्यात मला टफ वाटतात, कारण पटापट आवरत नाहीत त्या। आणि मग म्हणून मी काय केलं, गेल्या वेळेस मी खालीच पेपर टाकून खाली असे लाटून घेतल्या होत्या अगोदर, आणि नंतर मग तळल्या। पण काय झालं, त्यात माझा टाईम खूप वेस्ट गेला, कारण पुऱ्या एकीकडं लाटायच्या तेवढाच वेळ आणि तेवढ्याच पुऱ्या तळायच्या, म्हणजे डबल वेळ तेवढाच गेला माझा। त्याच्यामुळे आता मी काय केलं आहे, आणि छोटे छोटे जर गोळे करून घेतले ना, तर ते गोळेसुद्धा आपल्याला म्हणजे ते गोळेसुद्धा परवडत नाहीत मला, त्यात पण खूप वेळ लागतो। म्हणून मी काय केलं, मला चपात्या पटापट लाटता येतात, त्याच्यामुळे मी ना चपात्या लाटल्या पूर्ण, आणि एका चपातीमध्ये 4 पुऱ्या निघायच्या। मग ते मला सोपं पडायचं, एका चपातीमध्ये 4 पुऱ्या, मग ह्या 2 पुऱ्या शेकस्तोवर ह्या 2 एक्स्ट्रा राहतात, आणि तेवढा वेळ आपल्याला चपाती लाटायला पुरेसा होतो, म्हणजे 4 पुऱ्या तळेपर्यंत एक चपाती पूर्ण लाटून होते असं। तर त्याच्यामुळे मग माझ्या पटापट अशा पुऱ्या झालेल्या आहेत। ही शेवटची पुरी, त्याच्यामुळे त्याचा आकार थोडासा बिघडलेला आहे, आणि आता माझ्या झालेल्या आहेत पुऱ्या लाटून। तर मला पूर्ण अर्धा तास लागला ह्या पुऱ्या लाटायला, आणि फायनली आपल्या पुऱ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत। त्यानंतर म्हटलं की आता भाजी करून घ्यावी, तर अगोदरच मी फ्रीजमध्ये आणून ठेवलेलं पनीर, तर ते पनीरची भाजी आपल्याला करायची। तर आज असं झालं ना की मुलं ट्युशनला गेली होती, आणि मी काय करते, स्वयंपाक करतच मी टी व्ही बघत असते, सिरियली माझ्या चालू असतात। तर आज पूर्ण म्हणजे एकदम मी टेन्शनमध्ये, का तर माझा रिमोटच मला सापडत नव्हता, वेदांनी कुठे रिमोट ठेवला तेच कळत नव्हतं, आणि ते शोधता म्हणजे मला पूजा पण एकीकडं करायची होती, म्हणजे पूजा मांडून झाली होती, पण पूजा करायची होती, भांडे घासायचे होते, त्यानंतर झाडून वगैरे मारायचं होतं, त्यातच सिरियल पण लागलेल्या, मला काहीच कळत नव्हतं। एक 5 मिनटं तर मी इकडून तिकडंच असं करत होते, कारण काय होतं, टी व्ही लावला ना, तर टी व्ही सिरियल जशा लागतात, जशा संपती, एक सिरियल जशी संपती, तसं ना मला घड्याळात बघायची गरज नाही पडत, आणि घड्याळात म्हणजे एक सिरियल संपली की लगेच मला कळतं, हां आता वाजलेले 7, ती सिरियल संपली की आता आपल्याला आता पटकन आपलं कामाचं स्पीड वाढवावं लागणार आहे, आता वाजलेले आहेत 7:30, आता एवढ्या वाजलेत, आपलं आणायला जायचं आहे। तर असं असतं माझं, त्याच्यासाठी मी ना टी व्ही चालू ठेवून देते, आणि त्या एकटं असल्यामुळे घरामध्ये टी व्ही चालू असला ना, तर असं वाटतं कोणतरी आपल्याबरोबर आहे, तेवढाच टाईम पण हे जातो, आणि आपलं लक्ष पण म्हणजे जात असतं बरोबर, की आता एवढ्या वाजलेत, एक सिरियल संपली की, त्यामुळं घड्याळ बघायची गरज नाही। तर आता मी इथे पनीर माझं कापून झालेले, त्याचबरोबर मी कांदा टोमॅटो माझा कापून झालेला आहे, आणि तोच मी त्या कढईमध्ये ज्या पुऱ्या आपल्या तळलेल्या आहेत त्याच कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये ते दोन्ही पण परतलेले एकत्र, कारण मी पनीरची भाजी ना कांदा आणि टोमॅटो थोडासा असा मस्त असा बारीक आचेवरती छान परतून घेते, आणि नंतर दोघांचं मिश्रण करते, आणि मग ते वाटते, असं करते मी। तर त्याच आता कढईमध्ये आपल्याला हे पनीर जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे, थोडं जास्त नाही पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, आणि ते फ्राय करून झाल्यानंतर मी तोपर्यंत इथं माझी तयारी चाललेली आहे, जोपर्यंत पनीरला पाणी सुटलेलं तोपर्यंत, तर म्हटलं थोडंसं फ्राय करून घ्यावं, तोपर्यंत माझी इथं भाताची तयारी चाललेली आहे। तर मी इथं गाजर वगैरे करून घेत आहे, जरा थोडंसं पांढरं दिसत असेल चित्र
किंवा थोडीशी पांढरी स्क्रीन दिसत असेल तर थोडंसं इग्नोर करा. तर आता माझ्याकडं ना आता पुऱ्या तर झालेल्या आहेत. त्यानंतर आता पनीरची भाजीची तयारी आणि पुलाव बनवायचा आहे. श्रीखंड विकत आणायचा आहे. तर एवढं पटपट मला करायचं आहे. दोन्हींची तयारी एकत्र चालू आहे. तर आता माझे इथं वाटाणे वगैरे सोलून झालेले आहेत, गाजर वगैरे चिरून झालेला आहे. त्यानंतर मग इथं कांदा टोमॅटो पण झालेला आहे. भाजीचा कांदा टोमॅटो माझा फ्राय करून झालेला आहे. तोपर्यंत इथं पनीरला अजून थोडंसं पाणी आहे, कारण तो बारीक आचेवरती मी फ्राय करत होते. त्यानंतर काजू पण मी फ्राय करून घेतला आणि आता हे सगळं मिश्रण आहे ते मला एका मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याची पेस्ट मस्तपैकी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि इथं ती पेस्ट झालेली आहे. तर आता त्या पुरीच्या कढईमध्येच त्याच्यामध्ये बघा किती काम झालं. एका छोट्याशा कढईमध्येच किती मी त्यात बनवलं, म्हणजे किती कामाची कढई आहे. त्यातच पुऱ्या बनवायच्या, त्यातच मसाले भाजायचे, फ्राय करायचे आणि त्यातच भाजी करायची. तर एवढं सगळं एकाच ह्याच्यामध्ये झालेलं आहे. तर तो जो आपलं पेस्ट आहे ती मी ह्याच्यामध्ये छानपैकी मस्त परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. तर ह्याच्यामध्ये काजू अशासाठी टाकायचे कारण आपल्या पनीरच्या भाजीला छान टेस्ट येते काजू टाकल्यामुळे. तुम्ही टाकता की नाही मला माहिती, पण नक्की सांगा मला कमेंट करून. आणि जर टाकत नसाल तर एकदा ट्राय करा आणि नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप छान लागेल. त्याच्यामध्ये मी मसाले टाकलेले आहेत, लाल मिरची पावडर आणि पनीर मसाला एवढंच टाकलेलं, बाकी काय नाही. तर 5 ते 7 मिनटं मी हे झाकून ठेवलं बारीक आचेवरती. छान तेल सुटले त्याला, मस्तपैकी मी मिश्रण केलं आणि त्यानंतर हे पनीर जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. मस्त पनीरमध्ये त्या पेस्टमध्ये पनीर छान असे परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण इथे थोडेसे वाटाणे जे आहे तर ते आपण उकळायला ठेवलेले आहेत. तर ते उकडलेले वाटाणे जे आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी पण होतं, त्याच्यामुळे आपल्या भाजीला थोडीशी अजून तर्री येईल. तर ते पाण्यासकट मी ही वाटाणे टाकलेले आहेत. तर आता मला जेवढं पाणी टाकायचं तेवढं मी टाकले आणि उकळू द्यायला ठेवले. दुसऱ्या गॅसवरती एका कुकरमध्ये मी जिरं मोहरी टाकलेली, थोडासा दालचिनी टाकलेली आहे, कांदा परतला आणि एका 2 टोमॅटो होते छोटे छोटे, एक मिरची, 2-4 मिरच्या आणि एवढंच मी परतून घेणार आहे छानपैकी लालपर्यंत, कांदा होईपर्यंत. आणि ह्याच्यामध्ये वाटाणे, गाजर आणि बटाटा तो छान असं चिरून घेतलेला आहे आणि हळद वगैरे टाकून झाल्यानंतर मी हे सगळ्या भाज्या एकत्र केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मसाला काय आपल्याला टाकायचा नाही आहे, फक्त मिरच्यांचाच मला पुलाव बनवायचा आहे, तो पण खूप छान लागतो मस्त. तर आता हे छान फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्येच आपल्याला तांदूळ ॲड करायचे आहेत आणि मस्तपैकी ते पण हलवून झाल्यानंतर मग थोडंसं पाणी जेवढं आपल्याला लागेल तेवढंच चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्तपैकी पाण्यामध्ये छान असं शिजू द्यायचं. मला वाटतं थोडीशी हळद कमी पडली म्हणून मी थोडीशी टाकली वरून हळद. त्यानंतर पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं. त्यानंतर मग आपण छान असं उकळू द्यायचं. किंवा तर्री येण्यासाठी वरून एक तेलाची धार सोडलेली आहे. दुसऱ्याच बाजूला आपली पनीरची भाजी झालेली आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता किचनचा काय हाल झालेले, सगळे भांडे असे खाली झालेले आहेत. फक्त मी 2-3 पदार्थच बनवले तरी पण सगळे भांडे खाली आलेले आहेत, पूर्ण किचन भरलेले. तर म्हटलं की आता भाताच्या शिट्ट्या जोपर्यंत होत नाहीत, आपला पुलाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी सगळं राडा हा उचलून घेते. तोपर्यंत वाजलेले 9:15 वाजलेले आहेत. 9:15 वाजता माझा सगळा स्वयंपाक झाला होता आणि फक्त आता किचन माझं आवरायचं होतं, भांडे वगैरे हे घासायचे होते. आणि हे जेवणाचे भांडे नव्हते, हे फक्त आता स्वयंपाकाचे भांडे होते, तरी पण एवढे पडले. तर आता चला पटापट मी भांडे वगैरे सगळे घासून घेते आणि त्यानंतर फ्रेश मस्तपैकी जेवण करायचं. पनीरची भाजी तर मी बनवून ठेवलेली. त्यानंतर भाताच्या शिट्ट्या झाल्या की आपला भात पण लगेच होईलच. तर शिट्ट्या तर झाल्यात, सोबत किचन पण साफ झालं, भांडे वगैरे झालेले. तर आम्ही बसलो आता जेवायला. तर
गरम गरम भाताच्या शिट्ट्या आणि मस्तपैकी भात पण झालेला आहे, पिवळासर असा कलर छान असा भाताचा आलेला आहे. आणि जेवणाच्या अगोदर मी इथं नैवेद्याचं ताट करते. पुरी, श्रीखंड, भात आणि पनीरची भाजी असा नैवेद्य मी देवाजवळ ठेवून येते अगोदर, आणि त्यानंतर मग आपल्याला जेवणाची तयारी, जेवायला बसायचं आहे. तर सगळं स्वयंपाक झाल्यानंतर मी नैवेद्य वगैरे ठेवत असते. तर आता आपला नैवेद्य झालेला आहे आणि आता चला मस्तपैकी जेवण करायला. तर इथं मस्तपैकी भात झालेला आहे, छानपैकी जेवायला या सगळ्यांनी. तर आजचा मेनू कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.